गणेश बुदावले या दोन टीम मध्ये ही मॅच आपल्याला पाहायला मिळते. बेस्ट ऑफ लक बोथ टीम. दोन्ही संघांना या मॅचच्या शुभेच्छा असतील. एक महत्त्वपूर्ण सामना आजच्या दिवसातील तिसरी मॅच ती आपल्या भेटीला आली आहे. दोन मॅच आतापर्यंत संपन्न झाल्यात. चला थोडंसं वेळ वाचवत खेळ करावा लागेल. घाई करा कारण 12 टीम्स आहेत ज्यांच्या मॅचेस आपल्याला जास्तीत जास्त ओव्हर्स मध्ये कंप्लीट करायचे आहेत. त्यामुळे विनंती करतोय की थोडी घाई करा. गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं गोलंदाजी करण्याकरता गोलंदाज सज्ज होतोय. अक्षय आपल्या ओव्हरचा पहिला बॉल समोर सागर डावकुरे हातानं खेळण्याकरता सज्ज होतोय. सीकेएम विल्कोस आणि श्री गणेश बुधावली या दोन टीम मध्ये ही मॅच आपण मैदानाच्या आतमध्ये पाहताय. पुढचा बॉल यावेळेस मात्र बॉलला हवेमध्ये उडवलंय आणि सीमा रेषेच्या पार नेलाय. दमदार स्ट्रोक, षटकार, पहिला षटकार पहिल्या बॉलवर इथे सागरच्या बॅटमधनं 6. अक्षय गोलंदाजीच्या ट्रॅकवर पुन्हा एकदा सज्ज होतोय. पहिल्या बॉलवर त्याच्या विरोधामध्ये एक चांगला स्ट्रोक, षटकार तो आपल्याला पाहायला मिळतोय. दुसरा बॉल हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षक विकेट कीपर थोडासा दूर राहिला. ऑफ स्टंप पासून थोडासा बाजूला गेला होता बॉल आणि त्यामुळे एक सिंगल ही धावफलकावर जोडता आली. 1च्या मदतीने धावफलकामध्ये वाढ होती. धावसंख्या पुढे सरकते आणि 1 न वाढत असताना धावसंख्या जाऊन पोहोचते ती 7 वर. 2 चेंडूचा खेळ. सज्ज होतोय आपल्या गोलंदाजीच्या ट्रॅकवरने षटकातील पुढचा बॉल घेऊन. इथे चांगला बॉल आहे. पेस बरोबर, फ्लाइट बाउन्स बरोबर बॉल विकेट कीपरच्या हातामध्ये गेला. एक निर्धाव चेंडू इथे आपल्याला पाहायला मिळतोय. 3 चेंडूचा खेळ. तर नंतर धावसंख्या जर आपण पाहिली तर 7 या आकड्यावर. 3 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आहे. बघूया येणाऱ्या या 3 बॉल मध्ये कशा पद्धतीचा खेळ इथे खेळला जाईल, कशा पद्धतीनं रन्स त्या धावफलकावर जोडल्या जातील. यावेळेस मात्र फटका हवेमध्ये. क्षेत्ररक्षक पोहोचेल का चेंडू खाली आणि एक चांगला कॅच, दर्जेदार कॅच, अप्रतिम झेल तिथे संपन्न झालाय. माघारी परतवलं हर्षदला. पहिल्या विकेटचं बदल हर्षद बाद. चार चेंडूचा खेळ. त्यानंतर धावा संख्या जर आपण पाहिली तर 7 धावा या धावफलकावर लागल्या गेल्यात. यावेळेस मात्र हा बॉल हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षकापासून दूर राहतोय. 1 रन तिथे कंप्लीट झाली. दुसरी करता प्रयत्न आणि सुरक्षित 2 धावा त्या पळून पूर्ण केल्या गेल्या. या 2च्या मदतीने धावफलकामध्ये वाढ होती. या धावसंख्या 9 या आकड्यावर. रबर बॉल क्रिकेटमध्ये पर ओव्हर 15 ची सरासरी तुम्हाला धावफलकावर लावणं ते खूप अत्यावश्यक असतं, गरजेचं असतं आणि 15+ त्या उभारण्याचा प्रयत्न इथे श्री गणेश बुधावलीलाही करावे लागेल. नवीन फलंदाज कुणाल जो मैदानामध्ये आहे. इथे एक चांगला बॉल फ्लाइट दिली. बॉलला विकेटच्या मागे नेण्याचा प्रयत्न केला. ओव्हर समाप्त झाली. पहिल्या ओव्हरचा खेळ समाप्ती. एक विकेटच्या पत्त्यानंतर श्री गणेश बुधावली पहिल्यांदा बॅटिंग करत असताना धावफलकावर धावसंख्या जर आपण पाहिली 9.
ओमकार आलाय ओव्हर नंबर 2 मध्ये गोलंदाजी करण्याकरता. पहिल्या ओव्हरमध्ये जर आपण पाहिलं तर एक षटकार पहिल्या बॉलवर आला होता, मात्र त्यानंतर फक्त 3 धावा आल्या आणि 9 धावा लाफलकावर लागल्या. यावेळेस ओमकारनं आपल्या गोलंदाजीची सुरुवात इथे जर आपण पाहिली तर थोडीशी खराब केली आहे. डाव्या स्टीच्या अतिरिक्त बाहेर राहिला. पंचांकडनं स्वैर मारता इशारा. धावसंख्येमध्ये भर. एकेरीकडनं दुहेरी 10 धावा या राफलकावर लागल्या गेल्या. षटक जर आपण पाहिलं तर क्रमांक 2 ओमकारच्या हातामध्ये. यावेळेस चांगला स्ट्रोक, मात्र डिक्लेरेशन झोन, त्यामुळे 2 धावा त्या तिथे मिळतील. या 2च्या मदतीनं धावसंख्या पुढे सरकत असताना 12. चांगला फटका होता, मात्र मैदानाची भौगोलिक जी रचना आहे, भौगोलिक जी परिस्थिती आहे, तिथे बिहाइंड द विकेट तुम्हाला डिक्लेअरच्या रन मिळतात आणि त्या डिक्लेअरच्या रनमुळे चांगल्या फटक्यांवरही तुम्हाला शांत राहावं लागतं. यावेळेस फटका ज्या पद्धतीने खेळायचा होता, उडवायचा होता, ते शक्य झालं नाही. वर लागला बॅटच्या. बॅटच्या अगदी स्वीट स्पॉटवर जर हा बॉल लागला असता तर निश्चित एक मोठा फटका पाहायला मिळाला असता, मात्र थोडासा वर लागला आणि त्या कारणानं तिथे जर आपण पाहिलं तर 1 या धावसंख्येवर समाधान मारावं लागलं आणि 1 न धावसंख्या 13 वर शांत धावफलक ते सध्या आपण पाहताय. CKM विल्कोस आणि श्री गणेश बुदावली या 2 टीम मध्ये मॅच सुरू आहे. यावेळेस मात्र फटका तर चांगला सजवलाय, उंची जास्त, लांबी कमी, मात्र डिक्लेरेशन झोन कडे गेलाय बॉल, त्यामुळे 2. या 2च्या मदतीने धावफलकामध्ये वाढ होते. धावसंख्या पुढे सरकते आणि जाऊन पोचते येते 15 या आकड्यावर. 3 चेंडूचा खेळ, 15 रन्स धावफलकावर आहेत. यावेळेस मात्र फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षक आहे तिथे एक्स्ट्रा कव्हर मध्ये. जोपर्यंत बॉलला फील केलं, एक सिंगल धावफलकावर जोडली जाईल. फिल्डिंगचा स्तर हा खूप महत्वाचा असतो रबर बॉल क्रिकेटमध्ये. तुम्ही कारण खूप एफर्ट लावावे लागतात. धावण्याकरता प्रतिकूल परिस्थिती नसते. कधी पाणी असतं तर मग कधी गवतामधनं धावावं लागतं आणि त्यामुळे इथे फिल्डिंग करताना तुमच्यामधली चपळता ती पाहिली जाते. तुमची नजर किती चांगल्या पद्धतीने तुम्ही चेंडूवर घडवून ठेवली ते तपासलं जातं. एक सिंगल मिळाली यावेळेस. या ओव्हरमध्ये ही थोडीशी शांतता आहे, कारण 7 धावा आल्या 4 बॉल मध्ये. 2 चेंडू अजूनही या ओव्हरचे शिल्लक. शॉट ऑफ लेन मात्र चुकीचं क्षेत्र, 1च रन. 1च्या मदतीने धावफलकामध्ये वाढ. धावसंख्या जर आपण पाहिली तर 17. शॉट सिलेक्शन ते जर योग्य राहिलं तर रन्स बनू शकतात, कारण तुम्हाला समोर खेळायचं विकेटचं. तुम्ही जेवढं विकेटच्या मागे खेळाल तेवढा गोलंदाज यशस्वी ठरेल. त्यावेळेस मात्र चांगला फटका. क्षेत्ररक्षक आहे तिथे. जोपर्यंत बॉलला फील्ड केलं, 1 रन जी कंप्लीट झाली. दुसरी करता प्रयत्न आहे आणि त्यामध्ये विकेट आली आहे. माघारी परतावं लागते बॅटरला. विकेटचं पतन होतंय. खेळाडू बाद. प्रतीक आलाय गोलंदाजीच्या ट्रॅकवर. ओव्हर नंबर 3 प्रगती पथावर येते. गोलंदाजी करण्याकरता प्रतीक सज्ज होते. त्याच्या विरोधामध्ये स्ट्रायकर एंड कडे जर आपण पाहिलं तर फलंदाज महेंद्र आहे. यावेळेस मात्र ऑन साइडला खेळलाय. क्षेत्ररक्षक आहे, मात्र इथे 2ची संधी असू शकते. 1 रन कंप्लीट केलाय. दुसऱ्या धावेकरता येण्याचा प्रयत्न, तिथे रोख लावली गेली. योग्य इशारा दिला, थांबण्याचा कॉल केला आणि तिथे जर आपण पाहिलं तर 1च रनवर समाधान मानलं. या 1च्या मदतीने धावसंख्या जर आपण पाहिली तर 19 या आकड्यावर.
श्री गणेश बुधावली खूप साऱ्या अपेक्षा बॅटिंगच्या माध्यमातून चांगली टोटल धावफलकावर उभी करतील. मात्र सध्या जर आपण पाहिलं तर सिकेएम विल्कोस गोलंदाजांनी अगदी प्रभावित केलंय. ज्या पद्धतीने मारा केलाय शेखर आणि त्याची एंटायर टीम, खूप चांगला प्रयत्न आणि खूप चांगले फिल्डिंग एफर्ट त्यांच्या माध्यमातून आपल्याला मैदानाच्या आतनं पाहायला मिळतात. आणि त्यामुळेच जर आपण पाहिलं तर सध्या या मॅचला ते ड्राईव्ह करतात असं म्हणायला हरकत नाही. सिकेएम विल्कोस आणि श्री गणेश बुधावली या दोन टीम मध्ये ही मॅच आपण पाहतोय. टप्पा भरकटला इथे डाव्या एसटीच्या अतिरिक्त बाहेर राहिला. वाईटचा इशारा पंचांच्या माध्यमातून अतिरिक्त धावसंख्येनं भर. धावसंख्या जर आपण पाहिली तर 20 ऑन बोर्ड, 20 धावा धावफलकावर लागल्या गेल्यात. 5 चेंडूचा खेळ तो अजूनही बाकी राहतोय. यावेळेस मात्र फटका फसलाय. बॉल हवेत, मात्र डिक्लरेशन झोन, 1 रन. नेक्स्ट मॅच एफडीसी कुडूस आणि मयूर म्युझिकल ग्रुप WRSK सुपोंडे. आपण नाणेफेक करण्याकरता सज्ज राहायचे. WRSK सुपोंडे आणि एफडीसी कुडूस. पुढचा बॉल अवेस्टीवर पडला, अतिरिक्त बाहेर राहिला. वाईटचा इशारा. अतिरिक्त धावसंख्येमध्ये भर होती. धावसंख्या पुढे सरकते आणि पुढे सरकत असताना धावसंख्या जाऊन पोचते ती एकंदर 22. 2 चेंडूचा खेळ झालाय. तर नंतर 22 धावा या धावफलकावर लागलेल्या आपल्याला पाहायला मिळतात. अजूनही 4 चेंडूचा खेळ तो शिल्लक राहतोय. बघूया येणारे 4 बॉल मध्ये कशा पद्धतीची कामगिरी होईल. शॉट ऑफ लेन मात्र जिथे खेळायचं होतं तिथे खेळू शकला नाही, कारण बिहाइंड द विकेट लेफ्ट हँडर बॅटर चे खूप जास्त स्ट्रोक असतात. लॉंग लेग, बॅकवर्ड स्क्वेअर लेग, तिथे जास्तीत जास्त स्ट्रोक खेळतात. मात्र इथे तुम्ही स्क्वेअर लेग पासून पुढे मिड विकेट तिथे खेळू शकता. मात्र ते फटके कुठेतरी खेळताना अडचणी आल्यात. यावेळेस एकच रन येते आणि 1च्या मदतीनं धावसंख्या जर आपण पाहिली तर ती 23 या आकड्यावर. 3 चेंडूचा खेळ अजूनही बाकी राहतोय. यावेळेस चांगला स्ट्रोक, स्टेप आउट केलं, डाऊन द ग्राउंडचं क्षेत्र निवडलं आणि फिरकावून दिलं बॉलला सीमा रेषा पार. ओव्हर दी बॉलर हेड, षटकार. पुढचा बॉल शॉट ऑफ लेन, मोठ्या फटक्या करता जायचं होतं. बॉल प्रॉपर मिडल नाही, मात्र 1 रनला डाऊन मध्ये कन्वर्ट करता येऊ शकतं. आणि इथे त्या 2 कंप्लीट झाल्या. या 2च्या मदतीनं धावफलकामध्ये वाढ होती. धावसंख्या पुढे सरकते आणि पुढे सरकत असताना धावसंख्या जाऊन पोहोचते ती एकंदर 31 धावा. थोडासा वेग वाढवण्याचा प्रयत्न केला गेलाय. शेवटचा बॉल अजूनही शिल्लक आहे या ओव्हरचा. बघूया शेवटचा बॉल, त्यावर कशा पद्धतीची कामगिरी मैदानाच्या आतनं साकारली जाईल. यावेळेस हा बॉल डिक्लेरेशन झोन मध्ये 2 धावा मिळतील. या 2च्या मदतीने धावफलकामध्ये वाढ होती. धावसंख्या पुढे सरकते आणि पुढे सरकून 34 धावा या धावफलकावर लागलेल्या आपल्याला पाहायला मिळतात.
सज्ज होते आपल्या गोलंदाजीच्या ट्रॅकमध्ये. गोलंदाज षटकातील पुढचा बॉल घेऊन जाण्याकरता. यावेळेस मात्र हा बॉल हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षक झेलच्या खाली होता खरा, मात्र तिथे कॅच ड्रॉप झालाय. एक रन ती धावफलकावर सोडली गेली आहे. एकच्या मदतीनं धावफलकामध्ये वाढ होती. धावसंख्या पुढे सरकते आणि जाऊन पोचती येते 35 या आकड्यावर. मुजम पटेल आज पुन्हा एकदा उपस्थित होत आहेत. काल खूप चांगला खेळ राहिला होता एफडीसी कुडूचा, मात्र शेवटच्या मॅच मध्ये पराभव स्वीकारावा लागला. एक बॉल एक ची ती मॅच. एक गाव एक संघ खुला गट होता काल. आज आणि परवा उद्या या मॅच ग्राउंडवर मॅच नसेल. आज आणि परवा तुम्हाला वाडा तालुक्याचे जे संघ आहेत ते खेळताना पाहायला मिळतील. आणि रविवारचा दिवस खूप स्पेशल असेल आणि तसाच एक स्पेशल स्ट्रोक मैदानाच्या हातनं आलाय. बॉल सीमारेषा पार षटकार. वाडा तालुक्यात खूप काळानंतर एक वेगळा प्रयोग होतोय आणि तो सक्सेसफुल होईल यामध्ये तिळमात्र शंका नाहीये. वाडा प्रीमियर लीग च्या स्पर्धेमध्ये खेळण्याकरता ज्या टीम बनवल्या गेल्यात त्या टीम या स्पर्धेमध्ये खेळताना तुम्हाला पाहायला मिळतील आणि मला वाटतं तो प्रयोग तसाच कंटिन्यू राहावा. सातत्यानं त्या टीम्स खेळत राहाव्या. त्यामुळे तालुका ओपन अशी एक संकल्पना त्यामुळे निर्माण होऊ शकते आणि ती होणं गरजेचं आहे. कारण बाहेरून खेळाडू येतात आणि एखादा दिवस त्यामुळे खराब होतो. दुपारपर्यंत लेट पर्यंत टीम येतात. त्यापेक्षा जर या टीम सातत्यानं खेळत राहिल्या वेगवेगळ्या स्पर्धांमध्ये तर त्याची मजा काहीतरी वेगळी असेल. यावेळेस मात्र ऑन साइडला चांगला प्रहार. बॉल सीमारेषा पार. चौकारामध्ये जाईल. धावसंख्या किती 2 घेतल्या का? 2च्या मदतीने वाढती आणि दुहेरीने वाढून धावसंख्या पुढे सरकते आणि पुढे सरकून जाऊन बसते. इथे एकंदर 43 धावा दाफलकावर आहेत. पुढचा बॉल. यावेळेस मात्र स्ट्रोक चांगला. बॉल चाललाय. षटकार. पंचांकडे इशारा. स्क्वेअर लेग पंच तिथे षटकाराचा इशारा देत आहेत. हा षटकार आहे. कारण स्क्वेअर लेग पंचांना सगळ्यात क्लिअर कळतं बॉल नेमका गेलाय कुठून आणि स्क्वेअर लेग पंचांनी तिथे इशारा केला षटकार आहे. जेव्हा तो आतून बाहेर जाईल त्याला षटकार दिला जाईल. षटकाराच्या दिशेने गेल्यानंतर तो जरी डिक्लेरेशन झोनच्या क्षेत्रात पडला तरी तिथे षटकार असेल आणि यावेळेस तो बॉल आतून गेला आणि त्यामुळे पंचांनी त्याला षटकार म्हणून घोषित केलं. या षटकाराच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचली ती 49. विजयाकरता 50 धावसंख्येचं लक्ष्य.
पहिला बॉल गोलंदाज सज्ज होते. 50 धावसंख्येचं लक्ष आहे. पहिला बॉल समोरच्या बाजूने योग्य तऱ्हेने खेळला. क्षेत्ररक्षक घेतोय वेगाने एक सिंगल तिथे धावफलकावर जोडली गेली. चांगली फिल्डिंग पाहायला मिळाली. फिल्डिंगचा स्तर मी मगाशी ज्याचा उल्लेख केला तो खूप महत्वाचा आहे. यानंतर एफडीसी कुडूस आणि त्यांच्या विरोधामध्ये WRSK सुपोंडे हा संघ आपल्याला पाहायला मिळणार आहे. गोलंदाजीच्या ट्रॅकवर गोलंदाज सज्ज होते. हा बॉल चांगला आहे. तिथे कळाला नाही शेखरला. अनपेक्षित आपण बाउन्स म्हणतो ना, कधी खाली राहतो बॉल. असं वाटलं होतं की बॉल थोडीशी जास्त उसळी घेईल, मात्र अचानक बॉल थोडासा खाली राहिला आणि त्यामुळे चेंडूवरचं लक्ष विचलित झालं. बॉल देहयष्टीवर आदळतो. एक निर्धाव चेंडू तो आपल्याला पाहायला मिळतोय. अचित हरट सध्या गोलंदाजीच्या ट्रॅकवर गोलंदाजी करत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. योग्य बॉल डिक्लेरेशन एक चिरन अचिव्हर स्पोर्ट्स या नावानं त्याचंही स्वतःचं एक ब्रँड आहे. अचित हरट जो सध्या गोलंदाजीच्या ट्रॅकवर गोलंदाजी करत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. तीन चेंडूचा खेळ. तदनंतर धावसंख्या जर आपण पाहिली तर 2 आपल्याला पाहायला मिळते. अचित गोलंदाजीच्या ट्रॅकवर गोलंदाजी करत असताना आपल्या षटकातील पुढचा बॉल घेऊन टप्पा खाला. तदनंतर विकेट किपरच्या हातामध्ये गेला. ऑफस्टंपच्या थोडासा बाहेर राहिला होता. एक्स्ट्राच्या मदतीने धावफलकामध्ये वाढ होती. धावसंख्या जर आपण पाहिली तर 3 या आकड्यावर. पुढचा बॉल इथे मात्र फटका दमदार लाजवाब काबिले तारीफ आउटस्टँडिंग सुपर स्ट्रोक षटकार. यावेळेस बॉल जर आपण पाहिला तर ऑफस्टंपमधनं थोडासा बाहेरच्या बाजूने निघालाय. वाईटचा इशारा आलाय. धावसंख्या जर आपण पाहिली तर 10 धावा. 4 चेंडूचा खेळ. तदनंतर 10 ही धावसंख्या धावफलकावर आहे. यावेळेस मात्र बॉल हवेत आहे. संधी आहे ते झेलची. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली कॅच कॅरी झालाय. फर्स्ट विकेट डाऊन इयर. पहिला झटका टीम सीकेएम विल्कोसला. फलंदाज बाद. शेवटचा बॉल आहे ओव्हर नंबर 1 चा. चांगला बॉल, तेवढा चांगला फटका. पुन्हा एकदा एक्स्ट्रा कव्हर मध्ये बॉल चाललाय. क्षेत्ररक्षक आहे वेगानं आला आणि तेवढाच चांगला रिटर्न. एक पॅरलल थ्रो. 1 रन मिळाली. ओव्हर समाप्त झाली. पहिल्या ओव्हरचा खेळ संपला. 1 विकेट मिळवली अचित हरटनं आणि 1 विकेट मिळवताना 11 धावा या पहिल्या ओव्हर मधनं खर्च झाल्यात. येणारे इथनं 3 षटक शिल्लक आहेत, म्हणजे 18 चेंडू. आणि विजया करता जर आपण पाहिलं तर 18 चेंडू आणि 39 धावसंख्येची गरज आहे. 13च्या सरासरीने 39 धावा येणाऱ्या 3 ओव्हर मध्ये धावफलकावर लावायच्या आहेत. मैदानामध्ये अक्षय फलंदाजी करण्याकरता वनडाऊनच्या स्वरूपाने येत असताना पाहायला मिळते. शेखर तो मैदानामध्ये आहे. या जोडीवर या मॅचचं भवितव्य आहे असं म्हणायला हरकत नाही. ओव्हर नंबर 2 करता नवीन गोलंदाज गोलंदाजी करण्याकरता महेंद्र गोलंदाजीच्या ट्रॅकवर
गोलंदाजी करण्याकरता येत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. जबाबदारी तर आहे आणि ही जबाबदारी त्याला पूर्ण करावी लागेल. बघूया कशी गोलंदाजी करतोय या ओव्हरमध्ये तो. निर्धाव बॉल इथे आपल्याला पाहायला मिळाला. ओव्हर नंबर 2 ला सुरुवात. महेंद्र सध्या गोलंदाजीच्या ट्रॅकवर आलाय. यावेळेस फटका फसलाय. बॉल हवेत आहे. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली स्वतः गोलंदाज महेंद्र आणि तिथे हात बंद करत असताना बॉल हातातनं पडलाय. हातामध्ये आला होता मात्र शेवटी हात बंद करत असताना तो बॉल जमिनीवर पडला. जीवनदान मिळालं. 1 रन खर्च झाले. 1च्या मदतीने धावसंख्या जर आपण पाहिली तर 12 या आकड्यावर. शेखरला या मॅचची जबाबदारी आपल्या खांद्यावर घ्यावी लागेल. चांगला खेळ मैदानाच्या आतमध्ये दाखवावा लागेल. चांगली फटकेबाजी त्याला मैदानाच्या आतमध्ये पेशकश करावी लागेल. वाईट मागण्याचा प्रयत्न होता तिथे शेखरचा मात्र हा बॉल योग्य टप्प्यावरनं विकेट किपरच्या हातामध्ये गेला असं पंचांनी दर्शवलं. एक निर्धाव चेंडू. त्यावेळेस मात्र हा बॉल ऑन साइडला खूप चांगल्या पद्धतीने खेळलाय. क्षेत्ररक्षक आहे. 1 सिंगल मिळेल. त्यापेक्षा जास्त मिळणार नाही आणि शांतता क्रिकेटमध्ये गरजेची आहे मात्र खूप जास्त अतिरिक्त शांतता जर तुम्ही तिथे बाळगली ना तर मग ती शांतता तुमच्या अंगलट येऊ शकते. कारण तुमच्या बचावाचा क्रिकेट या खेळामध्ये सर्वात चांगला पवित्रा जर काय असेल ना तर ते आक्रमण आहे. ते आक्रमण तुम्हाला मैदानाच्या आतनं करावं लागेल. इथे एक सिंगल मिळेल. 1च्या मदतीनं धावफलकामध्ये वाढ होतीये. धावसंख्या पुढे सरकते आणि पुढे सरकून जाऊन पोहोचते ती एकंदर 14 या आकड्यावर. 5 चेंडूचा खेळ त्यानंतर 14 धावा. या ओव्हरमध्ये रन्स येत नाहीयेत. फक्त 3 धावा आल्यात 5 बॉलमध्ये. शेवटचा बॉल महेंद्रचा. चांगला फटका शेखरकडनं मात्र तुम्ही जमिनी लगत कितीही जोरात फटके खेळले तरी 1 किंवा 2 त्याच रन तुम्हाला तिथे मिळू शकतील. अगदीच व्हाईट थ्रो होता मात्र बॅकअपला खेळाडू होता त्यानं बचावलाय. इथे श्री गणेश बुधावली संघ असं म्हणायला हरकत नाही. 2 रन मिळाले. या 2च्या मदतीनं ओव्हर समाप्त झाली. 2 ओव्हर नंतर धावफलकावर धावसंख्या जर आपण पाहिली 16.
वीस धावा या धाफलकावर आपल्याला पाहायला मिळत आहे. षटक क्रमांक 3 चा खेळ सुरू आहे. 4 चेंडूचा खेळ झालाय. 2 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. रन्स त्या येताना आपल्याला पाहायला मिळत नाहीयेत आणि रन्स आले नाही तर मग जिंकणं तेही कठीण आहे. यावेळेस मात्र दमदार स्ट्रोक आहे. बॉल सीमारेषेच्या पलीकडे जाईल. षटकारामध्ये परावर्तित होईल. 6. वन शॉटचा इशारा आलाय. धावसंख्या जर आपण पाहिली तर सध्या दाफलकावर 28 ही धावसंख्या दाफलकावर लागली गेली. विजयाकरता अजूनही जर आपण पाहिलं तर 22 धावसंख्येची गरज आहे. यावेळी चांगला फटका तिथे आपल्याला पाहायला मिळाला. सिंगल डबल मॅच जिंकता येणार नाही. मोठे फटके खेळूनच ही मॅच जिंकावी लागेल. इथे 2 षटकार या 2 बॉलवर आले तर मग मॅच मध्ये जान फुकल्यासारखं चित्र निर्माण होईल. श्री गणेश बुदावली आणि सीकेएम विल्कोस या 2 टीम मध्ये ही मॅच. नेक्स्ट मॅच दोन्ही संघ सज्ज राहायचे. यावेळेस मात्र चांगला स्ट्रोक. बॉल जाईल सीमारेषा पार. मिड विकेटला क्लिअर करून षटकार. यावेळेस मात्र पुन्हा एकदा मोठा फटक्याचा प्रयत्न. फटका फसला आहे तिथे. धावसंख्या जर आपण पाहिली तर एकंदर सध्या धाफलकावर धावसंख्या लागली गेली 35 धावा. तर विजयाकरता येणारे 2 बॉल आणि 15 धावसंख्येची गरज आहे. या बॉलवर रन्स येणं ते खूप गरजेचं होतं. चांगला बॉल आणखी एकदा इथे पाहायला मिळतोय आणि मॅचची आता उरली आहे ती फक्त औपचारिकता.
यावेळेस मात्र हा बॉल नोचा इशारा आलाय, जास्त उंची गाठली, लांबी तेवढीशी नाहीये. 2 धावसंख्येचा प्रयत्न इथे आपल्याला पाहायला मिळाला. धावसंख्येमध्ये वाढ होते, धावसंख्या पुढे सरकते आणि पुढे सरकत असताना जाऊन पोचते इथे एकंदर 39. आणि इथे चांगला बॉल, विजयी होती टीम श्री गणेश बुदावली. श्री गणेश बुदावली या टीमला विजयाच्या लक्ष शुभेच्छा असतील. खूप चांगला खेळ श्री गणेश बुदावली या टीमचा राहिला या मॅच मध्ये. सुरुवातीला थोडीशी खराब सुरुवात होती, मात्र त्यानंतर चांगली फलंदाजी केली आणि एक ठोस